नमस्कार शेतकरी बंधूंनो. माझा ऊस हा 7 महिन्याचा झालेला आहे. पण आतापर्यंत मी सॉइल ॲप्लिकेशनमध्ये खूप खतं वापरली. पण यावेळेला मला एखादं ड्रिंचिंग करायचं आहे, त्याचबरोबर एखादं ड्रिपमधून खतं द्यायची आहेत आणि एखादं स्प्रे द्यायचं आहे. हे प्रत्येकाच्या डोक्यामध्ये असतं. पण नेमकं कोणती खतं वापरायची? तर आज मी तुम्हाला स्प्रेमधून वापरण्याची खतं, त्याचबरोबर ड्रिपमधून आणि ड्रिंचिंगमधून द्यायची खतं, हा एक डोस मी तुम्हाला सांगणार आहे. तर सगळ्यात पहिलं म्हणजे हा जो पिरियड असतो तो ऊसाचा वजन वाढीचा, साखरेचं प्रमाण वाढवण्याचा, त्याचबरोबर पिकाला चांगली काळोखी आणण्याचा हा पिरियड असतो. याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला जी काही अन्नद्रव्यांची उपलब्धता आहे आणि त्याचबरोबर जी काही पिकामध्ये येणारी बुरशी आणि मूळकूज आहे यांच्यासाठी जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचं रूट 98 250 ते 500 ग्रॅम, 13-0-45 2 किलो आणि जेप्स ॲग्रोटेक सांगली यांचं शुगरकेन स्पेशल हे 2 लिटर प्रति एकरी 200 लिटर पाण्यामधून आपल्याला ड्रिपमधून किंवा ड्रिंचिंग करायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला बुरशी आणि मूळकूज जी आहे यांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा 1 किलो, त्याचबरोबर सुडोमोनास 1 किलो प्रति 200 लिटर पाण्यामधून प्रति एकरी याची ड्रिंचिंग मुळाजवळती करायची आहे. आणि त्याचबरोबर स्प्रे आपल्याला जो घ्यायचा आहे याच्यामध्ये पिकाला चांगली काळोखी, अन्नद्रव्यांची उपलब्धता आणि कांड्यांची जाडी, साखरेचं प्रमाण वाढवण्यासाठी आपल्याला 0-52-34 500 ग्रॅम, त्याचबरोबर चिलेटेड आणि कॉम्बी 250 ग्रॅम, वॉलेट म्हणजे स्टिकर हे 100 मिली प्रति 200 लिटर पाण्यामधून याची फवारणी आपल्याला ऊस पिकामध्ये करायची आहे. अगदी महत्त्वाची 2 डोसेस आहेत. एक स्प्रेमधून द्यायचा आहे आणि एक ड्रिपमधून द्यायचा आहे किंवा एखाद्याची ड्रिंचिंग करायची आहे.